ताबडतोब चौकशी यावी. हं, हं. पण सतत म्हटलं गेलं आम्ही मागणीच नाही केली. राष्ट्रवादीकडनं डिझाईन बॉक्स या मीडिया कंपनीचं काम थांबवण्यात आलंय. डिझाईन बॉक्स कंपनीचे मालक नरेश अरोरा हे राष्ट्रवादीचे राजकीय सल्लागार होते. 2024च्या विधानसभा निवडणुकीवेळी अरोरा यांच्या डिझाईन बॉक्सने राष्ट्रवादीसाठी काम केलेलं आता अजित पवारांच्या निधनानंतर या कंपनीचं काम थांबवण्यात आलं. आता पुढची बातमी. जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराणी ताराराणींबद्दल केलेल्या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. महावीर जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराणी ताराराणी या जैन समुदायाच्या होत्या असा दावा केला. या प्रकरणी आता आचार्य नयन पद्मसागर आपली भूमिका मागे घेतात की वाद आणखी चिघळतो पाहणं महत्वाचं आहे. हमारे लोगों को पकड़ पकड़ करके खौलते हुए तेल में तला गया और ऐसे समय के अंदर एक और जैन रानी का उदय हुआ, ताराबाई देवी, और उन्होंने युद्ध की सुकान ली और औरंगजेब को परास्त करके धूल चटाने का काम एक जैन रानी ने किया। ये इतिहास जैन महिलाओं का इतिहास है। ये कायरो का इतिहास भारत का कभी नहीं होता, ये वीरों का इतिहास होता है। अकेले महाराष्ट्र में 1,12,00,000 जैन हैं। आपको पता है, लोग मुझे दुआएं देते, मैं सब लोगों से मिलता हूं। मराठी भाषा की रचना जैन आचार्य ने की है। हमारे दिल में जितना मराठी का लहू बहता है, मैं आज सच कहूं, आज पूरे भारत में सच्चे मराठी यदि कोई है तो सारे के सारे जैन हैं। जितने पाटिल है, पाटिल कौन सा धर्म पालते? जैन धर्म। पाटिल देखो, चौगुले देखो, खोत देखो, सरनायक देखो। पहली महाराष्ट्र के अंदर सुगर मिल एक जैन ने डाली है। पहला फिल्म स्टूडियो महाराष्ट्र में एक जैन ने डाला है। जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराणी ताराराणींबद्दल केलेल्या वक्तव्यावर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ काय म्हणतायत बघूया. आणि ताराबाई साहेब या सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या कन्या आहेत. शिवछत्रपतींच्या त्या स्नुषा आहेत आणि शिवपुत्र राजाराम महाराजांच्या पत्नी आहेत. त्यामुळं त्याच्याविषयी त्या कोण होत्या, कुठल्या जातीतल्या होत्या, हे सगळं उघड उघड सत्य आहे. त्यामुळे तो विषय येत नाही. फक्त हे जे काय आचार्य जे कोण आहेत, जैन मुनी जे आहेत, त्यांना इतिहासाचा खूप कमी अभ्यास आहे असं दिसतंय आणि त्याच्यातून मग त्यांनी ही वक्तव्य केलेली आहेत. जैन मुनी निलेश असं म्हणतात की शिवाजी महाराजांच्या ज्या सुनबाई होत्या ताराबाई त्या जैन धर्मीय होत्या. कसं बघायचं विधानाकडे? शिवाजी महाराज हे महाराष्ट्र धर्माचे, हिंदवी स्वराज्याचे एक प्रणेते आहेत आणि त्यांच्याकडे जात धर्माच्या पलीकडे बघितलं पाहिजे. 18 पगड जातींना सोबत घेऊन जाणारे असं शिवाजी महाराजांचं नेतृत्व होतं, कर्तृत्व. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक अनेक